नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील ब्लूबेरी फार्मला घेऊन जाणार आहे. कॅनडामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा आपल्याला शहराच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. कॅनडामध्ये आपल्याला ज्या फळबागा अगदी सहजपणे पाहायला मिळतात त्यामध्ये ॲपल फार्म, ब्लूबेरी फार्म, चेरी फार्म, स्ट्रॉबेरी फार्म आणि पीच फार्म या फळांचा समावेश असतो. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये कॅनडामध्ये या प्रकारची सर्व फळं फळबागांमध्ये काढायला आलेली असतात, कारण या 2 महिन्यामध्ये फळांचा हंगाम असतो. आज आम्ही काही फॅमिलीज मिळून कॅनडातील अशाच एका ब्लूबेरी फार्मला निघालेलो आहोत. चला तर मग आमच्या सोबत या आणि कॅनडातील ब्लूबेरी फार्म कसा असतो ते आपण सर्वजण पाहूया. मित्रांनो, मार्केटमधनं तर आपण नेहमीच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची फळं विकत आणून घरी खातो, परंतु तीच फळं जर आपण एखाद्या फार्ममध्ये जाऊन डायरेक्टली आपल्याला झाडावरनं तोडता आली तर त्यामध्ये खरंच खूप वेगळा आनंद असतो. जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये कॅनडात शेतीची कामे खूप मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे या महिन्यामध्ये शेतकरी खूप व्यस्त असतात. या ब्लूबेरी फार्मला जाता वेळेस वाटेमध्ये एक छोटंसं टाऊन लागलं आणि त्या टाऊनचं नाव होतं डेली. जसं आपल्या भारत देशाची राजधानी आहे दिल्ली, अगदी त्याच प्रकारचं नाव या छोट्याशा टाऊनला देण्यात आलेलं आहे. जवळपास 1.5 तासाची ड्रायव्हिंग करून आम्ही या ब्लूबेरी फार्मला पोहोचलो. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडातील ब्लूबेरी फार्म कसा असतो ते पण डिटेलमध्ये पाहायला मिळेल. आज या फार्मला भेट देण्यासाठी या ठिकाणी आम्ही टोटल 4 फॅमिलीज आलेलो आहोत. आज आपल्या ग्रुपमध्ये मंगेश यांची फॅमिली पण जॉईन झालेली आहे. चला, शरद, मंगेश, हा शरद, राजेश. काय घ्यायचं असेल अशा प्रकारच्या फार्ममध्ये जेव्हा आपण एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला फळं गोळा करण्यासाठी काही बकेट्स घ्यावे लागतात आणि त्या प्रत्येक बकेटाला साधारण $10 ते $15 पे करावे लागतात. या फार्ममध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा वापर करून बनवण्यात आलेल्या वाईन या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सेपरेट करा. हां, around the corner here, and you can pick. So you'll see there's like a row down the middle. You can pick the first 4 rows like left of the row. Yeah. Okay. थँक यू. Have a good time. थँक यू. तर मित्रांनो, रुपाली यांचं पण चॅनल आहे, रुपाली इन कॅनडा. तर ते पण आपल्यासोबत आज आलेले आहेत. त्यांचे पण व्हिडिओज नक्की पाहत जा, छान व्हिडिओ असतात. आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. येस, नक्की सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला पण. छान ब्लूबेरीज आहेत. बॉईज, डॅमेज करू नका, स्लोली घ्या. ओके.
बघा मित्रांनो, किती छान अशा ब्लूबेरीज आलेल्या आहेत. तर यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. जाम मध्ये, ब्रेड मध्ये, कुकीज, केक असतो. तर कॅनडामध्ये सध्या आता फळांचा सीझन चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फळं आता अशा फार्ममध्ये येत आहेत. कॅनडामध्ये ब्लूबेरीचा वापर करून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यामुळे या फळाला मार्केटमध्ये नेहमीच खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. आईस्क्रीम बनवण्यासाठी पण ब्लूबेरीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्यामुळे या फळाला आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठी मागणी आहे. खूप मोठ्या आकाराचा फार्म आहे हा. या फार्ममध्ये मला वाटतं जवळपास 5,000 ते 10,000 फळांची झाडं असतील. आणि खूप छान छान अशा ब्लूबेरीज लागलेल्या आहेत. तर आम्ही सर्वजण आता जे आम्हाला बकेट दिलेले आहेत त्या बकेट्समध्ये ब्लूबेरी तोडून घेत आहोत. तर या ब्लूबेरीपासनं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. ब्रेडमध्ये, जाममध्ये, नंतर कुकीज, असे वेगवेगळे पदार्थ कॅनडामध्ये ब्लूबेरीज वापरल्या जातात. हॅलो सई, हाऊ आर यू? Good, how are you? You like blueberries? Yeah, Okay, how they are? The taste? How is the taste? they're sweet. Sweet? Yeah. Okay, nice. हे पहा मित्रांनो, सई पण आहे आपल्यासोबत आज. आणि सई पहा छान छान ब्लूबेरीज घेत आहे. पहा मित्रांनो, गोलू पण आहे ते. आणि गोलूच्या हातामध्ये एक बकेट आहे. गोलू किती घेतल्या दाखव. अरे बापरे, एकट्याने एवढ्या? अरे वाव, गोलू तू फास्ट पिकअप करतोय मग. वा, काय नाही. धनुष किती गोळा केल्या दाखव. हो, एकट्याने का? हा. वा, व्हेरी गुड. ट्राय करा तुम्ही. बकेट भरा. रियांश, रियांश तुझं बकेट दाखव. नाही, दाखवा दाखवा किती झाल्या. तू दाखव तुझी बकेट. गीतांश, गीतांश कुठे? गीता इंग्लिश मध्ये हा, पाहू, शो मी. ओ, ग्रीन पण घेतल्या गीतांश. हा, घरी थोड्याशा. ओके ओके. गोलू एवढा बिझी आहे ना घेण्यात. तुमचं दाखवा बकेट. आमचे अजून भरले नाहीत, भरायचे. हा, ओके ओके, चालू द्या. ताई दाखवा तुमचं बकेट. चालू आहे अजून. अरे आता स्टार्ट केलं का? चांगले. बर बर, या. मला वाटतं म्हणजे हा पीक टाइम आहे. कारण बघा ना, एकदम बहरलेले सगळी झाडं. असं म्हणजे कमी नाही. आणि नवीन पण येत आहे. आणि जास्त इकडे कोणी आलेले नाही बहुतेक पिकअप करायला. कारण प्रत्येक झाडावरती भरपूर जास्त प्रमाणात दिसत आहे. अजून म्हणजे एवढं हे नाही झालं. हा, कुठपर्यंत आलं बकेट? रियांचं अर्ध झालंय, धनुषचं अर्ध. मी याच्यामध्ये पिक करते आणि त्यांच्या बकेट मध्ये टाकायचं. वा, तुझा ड्रेस आणि ब्लूबेरी आज मॅच. म्हणूनच मॅचिंग घालून आले. बरोबर. मस्त आहे का? छोटे छोटे नको घेऊ ना. छोटे छोटे कसं काय खाणार तुम्ही? रियांशची बकेट दाखवा मला. Red, don't pick them. हे बघ हे बघ. रियांश, Let me हे बघा आपल्याकडे आज एक छोटा रियांश पण आहे. सिलेक्शन भारी एकदम. not the big one. गुड जॉब रियांश. बॉयज, कुठपर्यंत आले तुमचे बकेट्स? दाखवा Full. दाखवा मला, दाखवा वन बाय वन. Oh, very good selection. Big bigs. How about you? Oh, good. You guys are almost there. Your mom's coming. छान आलंय हे. हा, घ्या आता. किती गुच्छाचं आहे मला असं हो. फुलांचं गुच्छ येतं तसं. पानं किती जास्त आहेत ना त्याच्यात. मोठ्या साईजच्या घेतल्यात हा अथर्वनी. छान घेतल्यात.
रास्पबेरी, हां तर त्यामध्ये सर्वात हेल्दी ब्लूबेरी असते. सगळ्यात हेल्दी का? अँटी ऑक्सिडेंट जे असतात ना, बरं ते ब्लूबेरी मध्ये सर्वात जास्त असतात. वाव, चांगलं आहे. मग मला तर वाटतं याला फूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर मागणी असेल, कमर्शियल क्वांटिटीमध्ये. अर्णव, छान आहेत का? बर, खाल्ले का थोड्याशा? बर. मराठवाडा गर्ल्स इकडे बघा. आमच्या ब्ल्यूबेरीज कुठपर्यंत आल्या? आम्हाला हे ब्ल्यूबेरी बघून जांभळाची आठवण येते. जांभळाचं भरण पण लवकर. जादूची बकेट आहे की काय मग? किती टाका भरतच नाहीये. हॅलो रियांश, दाखव बाळा तुझं बकेट दाखव. एवढ्या भरायले ओके, एक इन्स्टा रील बनावं लागतं. बनवले की इंस्टाग्राम? ते तर होणारच. पाहिजे त्याला. हे गोड असणार आहे, चांगले पिकलेले आहेत ते. किती झाले बघू, दाखव. हा, आले आले, जवळ आले. बरं झाले, बरं झालं. ते थोडेसे वाव, तिघांच्या पण बकेट फुल झालेले आहेत. हे पहा, सईचं दाखवतो अगोदर. गुड. इकडे रियांसचं बकेट आहे आणि ते धनु. गुड जॉब. जवळपास 3-4 किलो असतील एवढ्या ब्लूबेरीज आम्ही कलेक्ट केलेले आहेत. तर आम्ही असे 4-5 बकेट आणले होते, तर सगळ्यांनी त्यांचे बकेट असे फुल करून घेतलेले आहेत. तर छान एक्सपिरियन्स आला. छान फार्म आहे हा. गीतांश दाखव. गुड. काय बनवणार मग त्याचा तू आता? काढू नको ना बाबू. आईस्क्रीम बनवायचं. हो, गुड आयडिया. गीतांशला आईस्क्रीम बनवायची त्याच्यापासून. मिल्क ऍड करायचं, हा. स्क्विश करून ना येस त्याचं ज्यूस टाकायचं येस येस. आणि मग शेक करून फ्रीज मध्ये ठेवायचं हा हा, आणि मग काढायचं ओके. आणि मग शेक करून परत मग उघडायची बॅग, हा. मग बनलं. आईस्क्रीम. हा. सगळी बकेट भरली बघा. सगळ्यांनी पुरेपूर भरून घेतले. येस. छान आहेत, एकदम गोड येतात. छान छान, मस्त आहे. मित्रांनो, आता आमच्या सर्वांच्या बकेट फुल झालेल्या आहेत. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी ब्लूबेरीज घेतल्या. तर प्रत्येक फॅमिलीला 2-2 बकेट्स दिल्या होत्या आणि आपण या पूर्णपणे अशा फुल करून घेऊ शकतो. तर फिलअप झालेले आता आम्ही या फार्ममधनं निघत आहोत. खरंच खूप छान फार्म होता. मित्रांनो, आजचा हा अनुभव आमच्या सर्वांसाठी खरंच खूप अविस्मरणीय होता. आज आम्ही सर्वांनी ब्लूबेरी फार्ममध्ये ब्लूबेरीज तोडण्याचा भरपूर आनंद घेतला. त्याचबरोबर आज मुलांना पण बरंच काही नवीन शिकायला मिळालं. ज्या बकेट्समध्ये आपण ब्लूबेरी घेतल्या होत्या त्या बकेट्सला प्रॉपरली या ठिकाणी आपल्याला पॅकेजिंग करून दिलं जातं, ज्यामुळे या ब्लूबेरीज आपल्या घरी व्यवस्थित पोहोचतील. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की कॅनडातील ब्लूबेरी फार्मचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या समर सीझनमध्ये जर आणखीन योग आला तर तुम्हाला कॅनडातील आणखीन काही फळबागा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल.
चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.